नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, DMR पदभरती 2025ची सरळ सेवा मेगा भरती पदभरती जाहिरात जी की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामार्फत तब्बल 1107 पदे जी की भरली जाणारी आहे, ज्यामध्ये तांत्रिकी पदे भरपूर प्रमाणामध्ये आहे, जर अतांत्रिकी पदे ही फक्त 2च त्याद्वारे भरली जाणारी आहे, ज्याचा आपण सविस्तर जाहिरातीवरील व्हिडिओ यापूर्वी देखील पाहिलेला आहे व त्यासोबतच आपण लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मा व त्यासोबत MSW चे आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर देखील सोडवलेले आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जो आपला चॅनलचा ऑफिशियली डॅशबोर्ड आहे त्या ठिकाणी देखील आपण पिन करून ठेवलेले आहे। तर ज्यांनी कोणी लॅब टेक्निशियन्स, लॅब असिस्टंट्स किंवा फार्मा किंवा तुम्ही MSW या पदाकरता अप्लाय करत असाल तर तुम्हाला PYQ क्वेश्चन्स हे अतिशय महत्त्वपूर्ण असणारे आहेत, कारण का त्यावर आधारितच तुम्हाला येणारी परीक्षेवर प्रश्न जे की विचारण्याची जी काही डिफिकल्टी लेवल किंवा संभवता असते ती तुम्हाला कळणारी असेल। तर आपल्याकडे जे आहे लास्ट इयरली 2023 मध्ये जे DMR ची पदभरती झालेली होती ती देखील TCSनेच घेतलेली होती आणि आताची जी सध्या 2025 जी आपली सुरू आहे ती देखील TCSच घेत आहे आणि अभ्यासक्रमामध्ये देखील कोणताही बदल नाही आहे। त्यामुळे तुम्हाला PYQ पेपर हे अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे असतील। त्यामुळे तुम्ही PYQ पेपरचे व्हिडिओ पाहिला नसाल तर नक्की पाहून घ्या। आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे जी की DMR पदभरती सर्व पदांसाठी कॉमन असा असणारा नॉन टेक्निकलच्या सेक्शनवर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत, ज्यामध्ये GK, मॅथ, रिजनिंग, मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर हे 4 सेक्शन तुम्हाला नॉन टेक्निकलमध्ये पाहायला मिळणारे असतील। तर आपण पेपर पॅटर्न, इतर बाबी हे सर्व काही मागील व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलेच आहेत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर DMR संदर्भाचे जेवढे काही व्हिडिओ आहेत ते पाहिले नसाल तर पाहून घ्या। त्यामध्ये आपण संपूर्ण काही DMR पदभरतीविषयी माहिती जाणून घेतलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही आपण समूह प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत जी की तुमच्या येणाऱ्या परीक्षांकरता अतिशय महत्त्वपूर्ण असणारी असेल, जे की परिपूर्ण TCS पॅटर्न आहे। चला मित्रांनो, पाहू आपल्या आजच्या या भाग 1 मधील DMR पदभरती 2025च्या परीक्षेसाठी काही उपयुक्त प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, जो की प्रश्न पहिला, DMR कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? तर जी काही DMR ची स्थापना आहे ती कोणत्या वर्षी झालेली आहे? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1970। तर 1970 साली जे आहे थोडक्यामध्ये DMER ची स्थापना झालेली आहे। तर याच्या संदर्भात जे आहे थोडक्यामध्ये याचं जे काही मुख्यालय आहे किंवा याची स्थापना हे तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण का एखादा क्वेश्चन्स यावर देखील विचारला जाऊ शकतो। तर याचं जे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे आणि याची स्थापना झाली आहे जी की 1970ला 1 मे 1970, जे की याचा स्थापना वर्ष आहे आणि मुख्यालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे। थोडक्यात हे बेसिक क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला परीक्षेत आले तर येऊ पण शकतात, नाहीतर हे नाही विचारले देखील असतात, परंतु आपल्याला माहिती असणं हे अतिशय इम्पॉर्टंट असतं। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 2 असा आहे, DMER कोणत्या मंत्रालयाच्या अधीन कार्य करते? तर हे जे आहे तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय याच्या अधीनस्थ जे आहे थोडक्यामध्ये हे कार्य करते। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 3 असा आहे, DMER अंतर्गत कोणत्या प्रमुख परीक्षेचे आयोजन केले जाते? तर या अंतर्गत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3 म्हणजेच की क, जे काही CET एक्झाम आहे, महाटी, CHT, MHT CET एक्झाम, ती जी आहे थोडक्यामध्ये या DMR अंतर्गत जे की प्रमुख परीक्षेचं आयोजन केलं जातं। ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 14 असा आहे, महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश परीक्षा जी की MHT CET च्या आयोजनासाठी DMR कोणत्या संस्थेशी संलग्न आहे? यापैकी खालीलपैकी तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाशी जे की संलग्न आहे। ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर या संदर्भात तुम्हाला जे काही IMP वाटत असेल जे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या, परंतु इन जनरल नॉलेज म्हणून तरी तुम्ही हे लक्षात ठेवा, कारण का एखादा प्रश्न TCSचा घुमून फिरून एखादं विचारत असतं, त्यामुळे आपल्याला जर माहिती असलं तर त्याचा आपल्याला काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणारी नसते। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे, कोसबाडच्या टेकडीवरून डॅश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की अनुताई वाघ
अनुताई वाघ यांनी जे आहे जे की कोसबाडच्या टेकडीवरून हा जो आहे थोडक्यात ग्रंथ लिहिलेला आहे. थोडक्यामध्ये हा जो आहे एक आत्मचारित्र आहे, हे लक्षात ठेवून घ्या. तर परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी ग्रंथमधील जेवढे काही गाजलेले ग्रंथ आहेत किंवा प्रसिद्ध ग्रंथ आहेत व त्यांचे लेखक यावर तुम्हाला परीक्षेमध्ये फिक्स प्रश्न येतो म्हणजे येतोच. आणि जी आपली PYQची सिरीज आहे ज्यामध्ये आपण मराठी व्याकरण, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग आणि टेक्निकलचे क्वेश्चन आपण पाहत आहोत ते तर तुम्ही मिस न करता पाहत चला, कारण का त्यामध्ये आपण संपूर्ण काही याची माहिती मिळवत आहोत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की या कोसब्याच्या टेकडीवरून हा ग्रंथ लिहिलेला अनुताई वाघ यांचा हा आत्मचरित्र आहे, हे देखील लक्षात ठेवून घ्या. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न संच व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स पॅक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMRच्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत TCSचे अतिसंभव प्रश्न संच व त्यासोबत 2023चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1500, 2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुक्सची देखील अजिबात गरज पडणारी नसेल. जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMRची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल. सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल. जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल, ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल. तर ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे. सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणारा असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल. तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. तुम्ही अजूनही आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे, जे की संपूर्ण तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून म्हणजेच की PDF फॉर्मॅटमध्ये लगेचच्या लगेच तुम्हाला व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देण्यात येणार असेल, ज्यामध्ये DMRचा आपण एकमेव पद्धतीनं व त्यासोबतच PYQ सोबत आपण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे, ज्यामध्ये आपण 2023चे जेवढे काही संभव क्वेश्चन्स होते आणि त्यासोबत 2025 मध्ये जे तुम्हाला येणारे आहे ते आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर 100% तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज पडणार नाही, जे की फक्त नॉन टेक्निकल तुम्हाला 1500 रुपयामध्ये मिळत आहे, जे की घेण्याची गरज नाही. यामध्ये तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पण मिळणार असेल व त्यासोबत PYQ क्वेश्चन्स देखील तुम्हाला मिळणारे असतील, जेणेकरून तुमची तयारी एकदम परफेक्ट वेळेत झाली पाहिजे. ज्यांना कोणाला ही DMR एक्झाम प्रथम प्रयत्नामध्ये काढायची आहे त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 6वा असा आहे, उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की विद्युत या क्षेत्राशी संबंधित आहे. तर उदय ही योजना थोडक्यामध्ये महाडिस्कॉमनं सुरू केलेली एक योजना आहे, जे की 2015 साली ही योजना सुरू झालेली आहे. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 7वा प्रश्न असा आहे, मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की परभणी या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न आपला 8वा, अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की संत ज्ञानेश्वर यांनी जी आहे या ग्रंथाची रचना केलेली आहे. तर तुम्हाला जर समजा लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, MSW, फार्मा किंवा ग्रंथालय या पदाकरता तुम्हाला टेक्निकल जरी समजा स्टडी मटेरियल हवा असेल तर आपल्याकडे टेक्निकल देखील उपलब्ध आहे. टेक्निकलमध्ये तुम्हाला 1000 क्वेश्चनची आपण MCQ क्वेश्चन बँक ॲज पर पेपर पॅटर्न किंवा ॲज पर सिलेबसनुसार आपण तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत, ज्यामध्ये तुमचा संपूर्ण काही MCQचा सराव आणि तुमचा अभ्यास हा होणारा असेल. त्यामुळे प्रत्येक पोस्टचा आपल्याकडे टेक्निकल उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त सेलरला मेसेज करून ते संपूर्ण काही मिळवून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न 9वा आपला, उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, LPG गॅसशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, मुंबई नैसर्गिक इतिहास
परिषद याचा लोगो काय आहे? मुंबई नैसर्गिक इतिहास परिषदचा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की ग्रेट हॉर्नबिल हा जो आहे यांचा लोगो आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा. हिंदी चित्रपटसृष्टीत पंचम या नावाने ओळखले जायचे. तर कोण ओळखले जायचे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की राहुल देव बर्मन हे जे आहे ओळखले जायचे. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा. T-72 हे कशाचे नाव आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की रणगाडाचे नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 13वा. बजरंग बली की जय ही गर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की राजपूत या रेजिमेंटची आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा. भारतीय लष्करी युद्ध विमाने हे शत्रूच्या रडारवर दिसू नयेत असे नवीन तंत्रज्ञान कोणी विकसित केलं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की IIT मंडी यांनी जे आहे भारतीय लष्करी जी युद्ध विमाने आहेत ती शत्रूच्या रडारवर दिसून येत असे जे आहे नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे विद्यार्थ्यांनो आपल्या आजच्या भाग 1 मधील टॉप आपण जे काही 40 क्वेश्चन होते जे की आपण पाहिले आहेत, ज्यामध्ये आपण DMRचे बेसिक ते टफ लेवल असं क्वेश्चन्स या स्वरूपाचा आपण यामध्ये पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे प्रश्न आपण आता रेग्युलरली आपल्या चॅनलवर विषयाने आपण सोडवणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांना कोणाला TCS पॅटर्न आधारित A to Z संपूर्ण काही अभ्यासक्रम हवा असेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळून घ्या. लिंक त्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.